कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला? बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय, मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला. काय जमावबंदी फमावबंदी काय लावली जमावबंदी? मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असते? कसं बघायचं मग? वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंड किंवा मग आमच्यामध्ये तुटक तुटक राहा म्हणून काय उगा डोका लावतात. जरांगे पाटील, जर समजा आरक्षण 24 तारखेनंतर दिलंच नाही, मात्र सरकारनं शब्द दिला होता, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का? सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं? मग बिना कायद्यात काय? महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालं आहे म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंस्था दे, इथल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलं आहे म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच आहे, कायद्याचंच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळं जमावबंदी आहे, मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, त्यांना बी टाकणार का मग मध्ये तुम्ही? आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय मग? ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसेल त्याच्यावर कारवाई करावं लागेल. मग मंत्रालयातसुद्धा गर्दी असते मंत्र्याची, तुम्हाला हे पुरेमध्ये टाकावं लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना. मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे की पुरेमध्ये टाकणार का? मग सगळीकडं असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी आहे, विमानतळापुढं गर्दी आहे, एस टी स्टँडला गर्दी आहे. त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारणं सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोत ना. वाहनं मिळणार म्हणून आहे त्या वाहनात चाललोत. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला? दे मग तू वाहनं लावून, त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात, असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे, लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे. तुम्ही गर्दी करू नका. कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं, मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी येऊ तर त्याने दुसऱ्याने थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे. एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.